दगडफेक झाले आमच्या घरावर. आजूबाजू लोकांच्यानी ओरडून ओरडून त्यांना हाकललं. मग पोलीस पण आले, पोलिसांनी बघून गेले, व्हिडिओ फोटो वगैरे काढला. मग आम्ही बोलले, पोलीस आम्हाला बोलले का तुम्ही आपल्या सेंटरमध्ये जाऊन तक्रार करा. मग आम्ही पोलिसांना बोललो आम्ही जाऊ तक्रार करायला. जसे आम्ही लपून निघालो तक्रार करायला, मग आम्हाला पकडलं त्या लोकांनी गल्लीमध्ये पकडलं आणि तसंच माझ्या आईला आणि मला मारहाण करायला लागले. मग आमचे मोबाईल पण हिसकून घेतले, आमचे दागिने सर्व दागिने पण गेले आमचे. आम्हाला लय मारहाण केले, केस बिस कापले. 10-15-20 पोरं होते, बाया होता. माझा पुरा टॉप बी फाडून पुरी नंगी केली, मला पूर्ण नंगी केली होती रस्त्यावर. शिक्षण ऑफिस मध्ये घेऊन गेले मारत मारत. माझ्या मम्मीला चपलाचा हार वगैरे घातला होता. मारत मारत जो शिक्षण ऑफिस मध्ये नेले. मग आमचे फाटलेले कपडे आम्ही नव्हते काढत होतो. आम्ही बोललो चला आम्हाला चौकीमध्ये असंच घेऊ. आणि आता आमचे कपडे त्या लोकांनी मारून जबरदस्ती काढायला लावले. आमचे कपडे लई दरवाजा बंद करून दिला शिक्षण ऑफिस मधला. कॅमेरे बिमेरे सर्व बंद करून दिले होते. तेव्हा ते चौधरी साहेब नगरसेवक कोणीच नव्हतं तिथे. त्यांच्या हाताखालची पोरं होते तिथं. मग पोलिसांची जीभ आली, जीवांमधून मारून मारून काढून मारत होते लोक. काही कारण काय मारण? कारण आम्ही त्यांचं काय माहित काय बिघडलेलं आहे का ते आमच्याकडे काय मागतात ते आम्हाला सांगतच नाही. काय नुसते बघता, शिवीगाळ करता, मग मारायला येतात. माझ्या 2-3 भावांना मारलंय. ते 2 भाव तर लापत आहे, काय माहित कुठं पळवलंय त्यांना मारत मारत. काही कारण सांगतच नाही ते झगड्याचं आम्हाला फक्त एवढं बोलतं का तुम्ही आमच्या देवीला शिवी दिली. त्यांची देवी ना आमची देवी एकच आहे. आम्हाला शिवी देऊन काय भेटणार नाही त्यांच्या देवीला. फक्त सर मला न्याय पाहिजे, कारण की माझी इज्जत लुटली त्या लोकांनी. बघा मी कमी जास्त करून टाकणार सेंटरला जाऊन, कारण की माझी चुकी नाही. आता माझं लग्न पण नाही झाले, मी कुवारी मुलगी आहे. कारण की माझे कपडे बिपडे फाडले साहेब. बघा मला आता न्याय पाहिजे, बस दुसरं काय नको. मला ते पूर्ण धरून द्या. माझी पूर्ण इज्जत गेली, मला तर लग्न करून कोणीच नाही घेऊन जाऊ शकत. सर्व व्हिडिओ त्या लोकांनी व्हायरल केलेले. माझे हे पुरे कपडे बिपडे सर्व फाडलेलं होतं त्या लोकांनी. मला खूप मारहाण केलेली त्या लोकांनी, केस कापले माझे.